नमस्कार, कसे आहात सगळे? हसताय ना, हसायलाच पाहिजे. चला, आज सोमवार पण आहे आणि संकष्टी पण आहे. आमच्यात काय असतं, सोमवारी पण उपवास असतो आणि संकष्टी पण आलेली आहे आणि संकष्टीचा पण उपवास असतो. त्यामुळे आज करायचं चाललेलं आहे मस्तपैकी नारळ फोडायचा आहे. मोदक करायचे चाललेले आहेत. मोदक त्यासाठी नारळ आणि गूळ काढून ठेवलेला आहे. नारळ बघूया की आहे, पाणी तर आहे म्हणजे चांगलं आहे. मोदक करायचे आहेत आज मस्तपैकी आणि भाज्या आणलेल्या आहेत आणि मी कन्फ्यूज झाली आज कुठली भाजी करा. मोदक तर ठरलेले आहेतच, पण ह्याच्यातील कुठली भाजी करा सगळ्या निवडल्या आणि आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. असं बाजूला काढून ठेवल्या पिशवीतून वेगवेगळे बघू शकता. एवढ्या भाज्या आहेत, काय करावं ते कळे ना. इथं ही ताजी ताजी मस्त कांद्याची पात बघू शकता, कसली ताजी आहे कांद्याची पात. इथं मेथी निवडून ठेवलेली आहे, सगळ्या म्हणजे तयार करून ठेवले. लसूण पण निवडून ठेवलेला आहे. इकडं हे चाकवताची भाजी आहे, बघू शकता चाकवत निवडून ठेवलेली आहे. हे आहे फरसबी आणि फरसबी असून त्याच्या खाली ब्लॅक बीन्स आहेत निवडून ठेवलेले, बघू शकता. पावशेर आणलेले होते, एक भाजी होते अगोदरचे पण होते, त्याची केली कालच. हे पण निवडून ठेवले ब्लॅक बीन्स. फरसबी पण छान आहे मस्त, असं एकत्र ठेवलेले आहेत दोन्ही भाज्या. एका दिवशी करायचे, फरसबी सुकी करायची आणि ब्लॅक बीन्सची आमटी करायची. दोन्ही एकत्र ठेवलेत. हे आहे इथं फ्लावर, कोबीची सकाळीच केली निम्मी भाजी, निम्मा आहे. याच्यात आहेत बघू शकता, त्याच्यात आहे शेवग्याची शेंग अशी मस्तपैकी चिरून अशी ठेवलेली कॅरी बॅगमध्ये, चांगली राहते, सुकत नाही, मस्त राहते म्हणजे. आणि इकडं आहे मटर, पण तर शेवगा याच्यात ठेवलेला आहे. इथं आहेत आपल्या हिरव्या मिरच्या, असं निवडून ठेवलं एका बाजूला. इकडं घेवडा, देशी घेवड्या मस्तपैकी, आणि देशीचे काय म्हणतात त्याला, दोडका, विसरली. दोडका आहे बघू शकता. हा पण देशीचा आहे मस्तपैकी, देशी दोडका. भोपळा, भोपळा आमच्यात असतो, आवडतो म्हणजे भोपळा. आणि इकडं ठेवलेले आहे निवडून कोथिंबीर. इकडं आहे गवार, बघू शकताय. भाज्या सगळ्या आहेत आमच्या घरात, बाजारात जेवढ्या आहेत काय तेवढ्या सगळ्या भाज्या आहेत. गवार. आणि इकडे त्यामध्ये आहेत वांगी, टोमॅटो आणि ह्या मिरच्या आहेत बघू शकता. ह्या भरून करायच्या मस्त लागतात. ह्या मिरच्या आहेत पावशेर. आणि हे मिरची पण आहे, ढोबळी मिरची पण आहे, ह्या पण आहेत आणि ढोबळी मिरची पण आहे बघू शकता. ह्या भरून करायचे छान लागतात. आणि आपण भरून करायचे किंवा डाळ टाकून भाजी करायची बारीक चिरून, छान लागते. आणि इथं आहेत गाजर. गाजरा झाला होता उद्या करते, कारण का आज ऑलरेडी आहेच मोदक गोड डिश. एवढं आहे. आता मी म्हणते वांग करावं, भरलेलं वांग करावं, म्हणजे त्यात छान रस्सा पण होतो. आणि कांद्याची पात करावं म्हटलं, हे ठरलेलं आहे माझं. म्हणजे भाजी आता ठेवणारच आहे आतमध्ये, सगळं निवडून घेतलं, दिवस गेला म्हणजे, आणि ठेवणार आहे आता आतमध्ये. चला, तुमचा काय बेत आहे आज? माझा तर आहे बघा, मस्तपैकी भरलेलं वांग करते. त्यासाठी मसाला करायचा आहे, सगळं कोथिंबीर लसूण सगळं सोलून ठेवलेलं आहे. चला काढते आता वांगी ती आपली मस्तपैकी, आणि लागते स्वयंपाकाला. म्हणजे न मस्त सोडायचं आहे, होते आवरेपर्यंत होते सगळं. आता मोदकची तयारी करते छानपैकी. चला, बघू शकता इकडं काल बर्थडे झाला माझ्या बाळाचा, हॅपी बर्थडे. आणि आहे बघू शकता आज मस्तपैकी संकष्टी पण आणि सोमवार पण, आणि परवा दिवशी आहे रंगपंचमी. असं आहे छान. आपोआप उन्हामुळे आपोआप फुगे फुटायला लागलेत. आम्ही इकडे ठेवलेले आहेत कांद्या लसणामध्ये, बाहेर ठेवलेत लक्षात. तर इथं त्या कोपऱ्यात आहे, वास येतोय हो वेगळाच, कसं काय काय माहिती.
चला लागते आता स्वयंपाकाला. आणि इथं आहे आपले आज उपवास. मला आवडतात हे दुसरे द्राक्ष नाही आवडत, हे आवडतात, ब्लॅक आवडतात. आहेत 120 रुपये किलो आहेत, पण छान लागतात खायला, मला हेच आवडतं. आणि चिकू पिकलेले आहेत, पिकले सगळे पिकलेत. चला इशी बात पे लागतो स्वयंपाकाला.